AR News 24. नांदेडच्या नायगाव तालुक्यात आज कृषी विभागाच्या पथकाने शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन शेताची पाहणी केली. जिल्हा मासिक चर्चासत्राच्या अनुषंगाने कृषी विभागाच्या वतीने प्रत्येक महिन्यात एका तालुक्यात एक दिवसीय चर्चासत्राचे आयोजन करण्यात येते. याच अनुषंगाने आज नायगाव तालुक्यात चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. पिकांवरील अडीअडचणी व शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी कृषी विभागाचा हा पाहणी दौरा होता. यावेळी सदर पथकाने टाकळगाव येथील नर्सरीला, देगाव येथे टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांच्या शेतीला भेट दिली, तर नायगाव शहरातील प्रगतिशील शेतकरी माधव व्यंकटराव चव्हाण यांच्या आंबा फळबाग या बागेची पाहणी करून योग्य मार्गदर्शन केले. या चर्चासत्र पाहणी दौऱ्यात उपजिल्हा कृषी अधिकारी विठ्ठलराव गीते देगलूर, तालुका कृषी अधिकारी दीपेश देवरे, मंडळ अधिकारी बच्चेवार, सुपरवायझर बालाप्रसाद चव्हाण, कृषी सहाय्यक मुगावकर मॅडम यासह कृषी विभागाचे जिल्ह्याचे अधिकारी व सर्व कर्मचारी होते. AR न्यूजसाठी शेख आरिफ, नायगाव, नांदेड. आज जिल्हा मासिक चर्चासत्र व प्रक्षेत्र भेटच्या अनुषंगाने नायगाव तालुक्यामध्ये जिल्हा मासिक चर्चासत्राचं अनुषंगाने भेट आयोजित केलेली आहे. आपण सध्या माधवराव व्यंकटराव चव्हाण म्हणजे नायगाव तालुका नायगाव यांच्या शेतावर इथं जमलेलो आहोत. त्यांनी भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेमधून केशर आंब्याची ही बाग 2 वर्षापूर्वी लावलेली आहे. चर्चासत्राच्या अनुषंगाने आपण त्यांच्या बागेवरती इथं जमलेलो आहोत. नायगावमध्ये आत्ताच आपण टाकळगाव येथे शेतकऱ्यांच्या शेतावर नर्सरीला भेट दिली. त्यानंतर आपण देगाव येथे एक टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांच्या शेतावर भेट दिली आणि आता हे तिसरं शेत आहे. यापुढे सुद्धा आमचं पूर्ण दिवसभराचा शेड्यूल ठरलेला आहे. त्यानुसार काही अडीअडचणी असतील, वेगवेगळ्या पिकावरील कीड रोग काही असेल, त्या अनुषंगाने मार्गदर्शन आणि शेतकऱ्यांना वेगवेगळ्या फळबाग असतील इतरही अनुषंगाने मार्गदर्शन करण्यात येणार आहे. महाराष्ट्र शासन कृषी विभागामार्फत वेगवेगळ्या योजना राबवल्या जातात. आमच्या बहुतांश योजना ह्या महाडीबीटी प्रणालीमार्फत ऑनलाईन पद्धतीने राबवल्या जातात. यावर्षीच सर्वप्रथम FCFS फर्स्ट कम फर्स्ट सर्व या तत्वावर शेतकऱ्यांची निवड मोठ्या प्रमाणात होत आहे. तरी सर्व शेतकऱ्यांनी कृषी यांत्रिकीकरण योजनेअंतर्गत शेतीसाठी आवश्यक असणारे सर्व यंत्र अवजारेसाठी या महाडीबीटी प्रणालीमार्फत लाभ घ्यावा. तसेच फळबाग लागवडीसाठी सुद्धा योजना आहेत आणि शेतीसाठी सिंचनाची सुविधा देण्यासाठी शेततळे असेल, ठिबक सिंचन, तुषार सिंचन यासाठी सुद्धा कृषी विभागामार्फत योजना राबवल्या जातात. या योजनेचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा.